हॅलो, गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली होती, कारण रात्रभर खूप जास्त पाऊस झाला होता आणि आज सकाळी उठल्यावरती बघितलं तर पुन्हा एकदा कुंडी पडली होती. पण आज पाऊस पडल्यामुळे वातावरण खूपच सुंदर झालं होतं. सगळी झाडं अगदी हिरवीगार झाली होती. पण पाऊस पडला त्यामुळे आमचं मम्मींची चटणी करायचा प्लॅन कॅन्सल झाला होता. पण पुन्हा 8-9 वाजता अचानकच ऊन पडलं आणि आमचा प्लॅन पुन्हा स्टार्ट झाला. म्हणलं आज आता थोडंसं ऊन पडलं तर चटणी करूनच टाकूया. आणि बघा सचिन कसा कांदा खिसत होता. पुन्हा पाऊस यायच्या आत आम्हाला चटणी करून घरी जायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच कामाला लागलो होतो. त्यानंतर सगळं काम झाल्यानंतर मम्मी अर्धं काम घरी करत होत्या आणि मी चटणी घेऊन डंकामध्ये येऊन बसले होते. लाईफमध्ये पहिल्यांदा मी इथे येऊन बसले होते आणि मला त्याचा खूप जास्त त्रास झाला, कारण इथे चटणीच्या वासाने माझी खूप बेकार हालत झाली होती. आणि या काकांना तर माझा खरंच सल्यूटच आहे की ते चटणीच्या इतके जवळ बसले होते, ना कोणता मास्क ना काही, आणि बाहेर बसून मला एवढा त्रास होत होता तर त्यांना खूप त्रास झाला असणार आहे. घरी आल्यानंतर माझ्यात तर काही स्वयंपाक करायची ताकद नव्हती, त्यामुळे सचिननेच मला भात करून खायला घातला आणि त्यानंतर मी एक छान झोप घेतली. संध्याकाळी उठल्यावरती मस्त असं खारी आणि चहा एन्जॉय केला आणि बघा रात्री खूप जोरात पाऊस पडला. बरं झालं सकाळी थोडी घाई करून मम्मींची चटणी करून घेतली. माझी चटणी मला ऑलरेडी माझ्या मम्मीने बनवून दिलेली आहे, त्यामुळे आता पावसाळा सुरू झाला तरी काहीच टेन्शन नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.